संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या पाण्याने धुमाकूळ घातल्याच्या नंतर हे बीड जिल्ह्यातलं चित्र आहे। शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर गाव व शिंदफणा गाव, त्याच्यानंतर गोमळवाडा व रुपपूर या परिसरातील हे चित्र आहे। ही जी शिंदफणा नदी आहे, तर या शिंदफणा नदीने शेतकऱ्याचं पूर्ण शेतच वाहून गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे जे शेत आहे एका शेतकऱ्याचं, तर हे शेतामधील माती व झाडं, त्याच्यानंतर शेतामधील जे पीक आहे पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। पलीकडे तुम्ही पाहू शकता इथं जे शेतामधील जी माती आहे पूर्णपणे वाहून गेलेली आहे। त्याच्यानंतर याच्या थोडं पुढे जाऊन पाहिलं तर हे जे झाडं आहेत पूर्णपणे पडलेले आहेत। शेतामधील पूर्ण माती वाहून गेल्याच्या नंतर जे दगड आहेत जमिनीच्या आतमधील ते देखील उघडे पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता। शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा मधील एका शेतकऱ्यांच्या आपण शेतामध्ये आलेलो आहोत। कृष्णा गर्जे असं शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांची 5 एकर शेती होती, तर त्या 5 एकर शेतीमध्ये त्यांनी हे कापसाचं पीक घेतलं होतं। आज शिंदफणा नदीला महापूर आल्याच्या नंतर त्यांचं कापसाचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। नदीमध्ये त्यांची जे शेतामधील जी माती होती ती देखील वाहून गेलेली आहे, शेत देखील वाहून गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे जे कापसाचं पीक आहे तर हे अशा पद्धतीने मुळा सकट उखाडून गेलेलं आहे। याला पीक आलेलं होतं, कापसाचे जे बोंड आलेले होते ते देखील तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये ही जी त्यांची विहीर आहे तर विहिरीच्या जवळच त्यांचं सोलार देखील होतं, तर ते सौर ऊर्जेचं सोलार देखील त्यांचं जे पावसाच्या महापुरामध्ये वाहून गेलेलं आहे। हे त्यांचं पीक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। कापसाचं पीक त्यांचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे असं तुम्ही पाहू शकता। इकडच्या बाजूला सोलार आहे ते देखील वाहून गेलेलं होतं। शेतकरी त्या सोलारला आज त्यांनी उचलून आणत आहेत, बाहेर काढलेलं आहे। त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ही जी शिंदफणा नदी वाहत आहे, तर ह्या शिंदफणा नदीला चिटकूनच जवळच त्यांचं शेत होतं। इथं कृष्णा गर्जे म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्याकडून ह्या शेतामधील नुकसानीची माहिती घेणार आहोत। हे शेतकरी जिथे उभा राहिलेले आहेत याच्या 10 फूट अंतरावर पलीकडे त्यांचं शेत होतं, तर त्या शेतामधील जी पूर्णपणे माती होती ती देखील वाहून गेलेली आहे। आणि वाहून गेल्याच्या नंतर शेतामधील खाली जो दगड असतो, खडक असतो, तो देखील आज उघडा पडलेला दिसत आहे। आपण या शेतकऱ्याकडून याची शेताविषयी नुकसानीची माहिती घेणार आहोत। शिंदफणा नदीच्या काठावर वसलेलं जे गाव आहे शिंदफणा, रुपपूर आणि गोमळवाडा, तर ह्या गोमळवाडा गावामधील जे शेतकरी आहेत कृष्णा गर्जे म्हणून, तर त्यांच्या शेतामधील 5 एकर जी माती होती ती माती देखील आज वाहून गेलेली दिसत आहे। मी ज्या खडकावर उभा आहे तर हे नदीचं खडक नसून त्यांच्या शेतामधील जी माती आहे ती वाहून गेल्यानंतर हे खडक जे उघडं पडलेलं आहे। तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे शेतकरी उभा आहे आणि त्यांच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे जे त्यांचं पीक होतं शेतामधलं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। 5 एकर मध्ये त्यांनी कापूस लागवड केली होती, तर ते कापसाचं पीक तर उद्ध्वस्त झालंच आहे, त्याच्यासोबत विहिरीचं देखील नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर सोलार पंप होता, सोलार होतं सौर ऊर्जेसाठी, ते देखील उद्ध्वस्त झालेलं आहे। झाडं देखील आहेत ते देखील पडलेले आहेत आणि शेतामधील माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे। पूर्णपणे माती वाहून गेल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्ही बघू शकता इथे खाली खडक उघडं झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून या घटनेविषयी अधिकची माहिती घेणार आहोत। तुमचं जे शेत आहे ते आज पूर्णपणे वाहून गेलेलं आहे, ही घटना कधी घडलेली आहे? हे त्या दिवशी पूर आला भरपूर शिंदफणा नदीला। पूर्ण असं म्हणजे इकडे येताच येत नव्हतं अजिबात, वरच्या वाटणीत पण पाणी गेलं, पण ते तिकडे उंच असल्यामुळे कमी गेलं आणि हे पूर्णच वाहून गेलं।